इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस। अफजान स्पेशल बासुंदी, फालुदा, खजूर जूस, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तणाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे। कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले आहेत। विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बस चालकाला कन्नड येत नाही म्हणून मारहाण करण्यात आली होती। बसची तोडफोड करण्यात आली। याचा निषेध म्हणून सर्वत्र आता आंदोलने सुरू आहेत। मात्र सोलापुरात वेगळंच आंदोलन पाहायला मिळालं। शिंदे गटाच्या सोलापूर शहर जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या वतीने सोलापुरातील एसटी स्थानकात जाऊन कर्नाटकातील बस येताच या बस चालकाला आणि वाहकाला गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहेत। असा आगळा वेगळा आंदोलन करून कर्नाटकातील मारहाण प्रकरणात निषेध करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती देताना अमोल बापू शिंदे काय म्हणाले आहेत पहा। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जरूर है, मगर इसमें हमारी मानुष की भी है ना कुछ, तो इंसानियत छोड़ के कैसा रहेंगे हम। तुम अभी बोलो महाराष्ट्र के आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। काल कर्नाटकमध्ये मराठी एसटी कर्मचारी आपले जेव्हा गाडी घेऊन गेले त्यावेळेस त्यांना कन्नड येत नाही, या कारणानं एसटी कर्मचाऱ्यांना कन्नड येत नाही या कारणानं मुळे कर्नाटकामध्ये त्यांच्या तोंडाला काळं फासलं, एसटीला नुकसान केलं असं कर्नाटकात कोण संघटनेचं नाव कन्नड रक्षक वेदिके संघटनेकडनं ही घटना घडली। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, आजूबाजूच्या राज्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात गाड्या येत असताना आपण महाराष्ट्रामध्ये कधीच त्यांचा असं कधी हट्ट करत नाही की महाराष्ट्रात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी मराठी बोललं पाहिजे। खऱ्या अर्थानं मराठी आलं पाहिजे, कन्नड आलं पाहिजे, पण हा हट्ट की कर्मचाऱ्याला येत नाही म्हणून काळं फासणं ही खूप वाईट गोष्ट आहे। आणि कर्नाटकात ज्या पद्धतीनं आपल्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी काळं फासून कारवाई केली, खरं तर त्याचा शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो। सोलापूर कर्नाटकच्या जवळ असलेलं आहे। आज आम्ही कर्नाटकात ज्या गाड्या आलेल्या आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना फूल देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे। जरी तुम्हाला मराठी भाषा येत नसली तरी तुम्ही पोटा पाण्यासाठी इथपर्यंत आलेला आहात, ही जाण आमच्यामध्ये असल्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत केलं की तुम्ही जाऊन तुमच्या बाकीच्या संघटनेच्या लोकांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। इथं सगळ्याला एकत्र घेऊन जाण्याचं काम होतं आहे। विविध जाती धर्माचे, विविध भाषा प्रांताचे लोक महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने गेल्या कित्येक वर्षापासून आनंदात राहतात। महाराष्ट्र सरकारने सुद्धा या सगळ्या लोकांना सुद्धा ताकद देण्याचं काम केलेलं आहे। आणि कालच्या घटनेचा निषेध झाल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत करून कर्नाटकला एक मेसेज दिला आहे की आम्ही अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांना त्रास देणार नाही। ज्यावेळेस गरज असेल तर कर्नाटक सरकारला आम्ही इशारा देतो आहे की अशा पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्यांवर जर तुम्ही नुकसान करणार असाल, त्यांच्या शरीराला त्रास देणार असाल किंवा त्यांना काळं फासणार असाल तर कर्नाटक सरकारचं आम्ही वेगळ्या पद्धतीनं पण नुकसान करू शकतो। ती ताकद शिवसेनेमध्ये आहे हे संपूर्ण कर्नाटकाला सुद्धा माहीत आहे की कर्नाटकात घुसून आंदोलन करणारे आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हा कर्नाटक सीमावाद होता त्यावेळेस 2 महिने कर्नाटकच्या जेलमध्ये बसून कर्नाटकच्या विरोधात आंदोलन करणारं आमचं नेतृत्व आहे। त्यामुळं आंदोलन करायची वेळ आल्यानंतर आम्ही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू शकतो, पण आज आम्ही फुलं देऊन आम्ही माणुसकीचं नातं जपण्याचं काम आज आम्ही करत आहोत। मी कर्नाटकात ज्यांनी हे आंदोलन केलं त्यांना विनंती करतो की अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कुठल्याच कर्मचाऱ्यांबद्दल आपण पाऊल उचलू नये, जेणेकरून आपल्याला सीमावाद वेगवेगळे विषय असू शकतात पण त्याच्यामध्ये माणसांना नुकसान होईल अशा पद्धतीचं काम कुणी करू नये, एवढं मी त्यांना जाहीर आवाहन करतो।